हॅलो एव्हरीवन. कशा आहात तुम्ही? माझं नाव आहे फरहान, मी आहे तुमच्या केमिस्ट्री टीचर. आणि आज आपण सुरुवात करू एक नवीन टॉपिक, नवीन चॅप्टर. कोणता आहे नवीन चॅप्टर बेटा? नवीन चॅप्टर आपला आहे हीट. दिस इज द थर्ड लेक्चर. आपला थर्ड लेक्चर आहे, केमिस्ट्री मधला थर्ड चॅप्टर आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला भेटू शकतो 3 मार्क्स. या चॅप्टरमध्ये तुम्हाला किती भेटणार आहे बेटा? मॅक्सिमम 5, मिनिमम 3 मार्क्स बोर्ड एक्झामिनेशनमध्ये. बट बोर्ड साठी पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग आज आपण सुरुवात करू डायरेक्टली. ओके, हीट. आणि हीटमध्ये आपल्याला काय काय बघावं लागणार, काय काय आपण पाहू. जरा बघू इथे. टॉपिक्स टू बी कवर्ड, काय काय टॉपिक कव्हर करणार आहे आपण. लेटेंट हीट, व्हॉट इज लेटेंट हीट, है ना. लेटेंट हीट काय आहे बेटा एक्झॅक्टली. ठीक आहे, लेटेंट हीट दोन प्रकारचे असतात आपल्याला माहिती आहे, ते आपण आज डिस्कस करू. ठीक आहे, व्हॉट इज रेजिलेशन, रेजिलेशन आपण समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर आहे एनॉमिलियस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे काय, थोडासा एक वियर्ड बिहेवियर, वेगळा बिहेवियर. ठीक आहे, वॉटरचा वेगळा बिहेवियर काय एक्झॅक्टली ते आपण आज पाहू. ड्यू पॉइंट, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, है ना. हे सगळे जे टॉपिक्स आहे हे खूप कॉन्सेप्चुअल आहे, खूप इंपॉर्टंट पण आहे. ठीक है, वन बाय वन अपन डिस्कस करना है, एक एक करके मस्त मजे एकदम बढ़िया करके समझने वाले हैं. ठीक है, आ जाओ फिर शुरू करें. करें शुरू, शुरू करें. चलो चलो शुरू करते हैं फिर. तर बेटा फर्स्ट टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिक आपला आहे लेटेंट हीट. व्हॉट इज लेटेंट हीट, क्या है लेटेंट हीट. इथे बघा, लेटेंट हीट, दीज आर द there are two types of latent heat. पहिले हे समजून घ्या की there are two types of latent heat. One is latent heat of fusion and second is latent heat of vaporization. There are two types of latent heat. पहिले आपण हे समजून घेऊ. But what is latent heat? Initially what is latent heat, त्याच्यानंतर two types. So what is latent heat? Come here. तुम्ही इथे बघू शकता, इथे काय एक सेटअप आहे बेटा. सिंपल टॉपिक आहे. ठीक आहे, जरा समजून घ्या. इथे काय एक सेटअप आहे, सेटअप मध्ये काय एक बर्नर आहे. इथे बघा बर्नर, बर्नर मध्ये काय आहे, बर्नर मध्ये इथे बर्नरच्या वरती एक कंटेनर आहे. कंटेनर मध्ये काय आईस क्यूब्स. आईस क्यूब्सला आपण काय करणार, आईस क्यूब्सला आपण हीट करणार कंटिन्युअसली. आणि आईस क्यूब्सला हीट केल्यानंतर इथे एक टेम्परेचर आपण जर मेजर करण्यासाठी काय एक थर्मोमीटर दिलेला आहे. थर्मोमीटर मध्ये काय भेटणार आपल्याला, रीडिंग भेटणार आहे एक्झॅक्टली, एकदम सिंपल सिंपल. ठीक आहे, कंटिन्युअसली आपण बर्नरला चालू ठेवलेला आहे. बर्नरला चालू ठेवल्यानंतर काय आहे, इथे बघा आईस कन्वर्ट होणार आहे वॉटर मध्ये. ठीक आहे, आणि थर्मोमीटरचे जे रीडिंग आहे, थर्मोमीटरचे रीडिंग इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, ॲज सिम्पल एज दॅट. तर इनिशियली when we give heat, initially when we give heat to the solid, or we can say when we give heat to the ice. आईसला जर आपण हीट दिलं तर काय होणार आहे, वॉटर. वॉटरला हीट दिलं तर वेपर किंवा स्टीम. इथे काय होणार आहे बघा, इथे when we are giving heat to this container, बेसिकली कंटेनर मध्ये काय आईस क्यूब्स. सो व्हॉट वी आर गोइंग टू गिव्ह हीट, म्हणजे आपण हीट देणार आहे आईसला. आणि आईसला हीट दिल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज झाला पाहिजे, बरोबर आहे. आईसला हीट दिल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज झाला पाहिजे. पण असा होत नाही आहे, ऐसा नहीं होता है. ठीक है, ऐसा हो नहीं रहा बेटा. ऐसा नहीं हो रहा है तो क्यों नहीं हो रहा है. ठीक है, म्हणजे आपण कंटिन्युअसली हीट देतोय इथे, आणि हीट दिल्यानंतर ही टेम्परेचर इन्क्रीज होत नाहीये. मग हीट कुठे गेली, हीट गेली कुठे. कंटिन्युअसली आपण काय देतो, हीट. हीट दिल्यानंतर ही टेम्परेचर इन्क्रीज होत नाहीये. मग हीट दिल्यानंतर ही जर टेम्परेचर इन्क्रीज होत नाहीये, मग हीट गेली कुठे, हा प्रश्न है. ये सवाल है, ये है सवाल. हीट जा कहाँ रही है उसका पता लगाओ. तो इथे बघा जरा, इथे बघा जरा. इनिशियली when we are going to give heat, when we are going to give heat to this container. ठीक आहे, कंटेनरला हीट दिल्यानंतर काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. बट इथे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर ही आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे की नाही ते आपण बघू. बट टेम्परेचर इन्क्रीज जर होणार आहे तर आपल्याला थर्मोमीटरमध्ये ते दिसणार आहे, बरोबर आहे. पण थर्मोमीटरमध्ये पण टेम्परेचर इन्क्रीज होणार नाही आहे, आणि थर्मोमीटरमध्ये पण टेम्परेचर इन्क्रीज होत नाही आहे. असं का. ठीक आहे, बिकॉज when we are going to give heat, this heat is going to change the phase of the substance. म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय आहे, इथे आहे आईस क्यूब्स. ठीक आहे, आईस क्यूब्स आहे बघा, इथे काय आईस. आणि आईसला आपण काय करणार बेटा, आईसला कन्वर्ट करणार वॉटरमध्ये. ठीक आहे, मग जोपर्यंत आपलं सगळं आईस वॉटरमध्ये मेल्ट नाही होणार, वॉटरमध्ये कन्वर्ट नाही, तोपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार आहे. ठीक आहे, all the ice will become water. At one point all the ice will become water. Till that point this thermometer will show only 0 degrees Celsius. Initial temperature of ice was 0 degrees Celsius. Initial temperature was 0 degrees Celsius. आणि जेव्हा आपण कंटिन्युअसली काय करतो, कंटिन्युअसली आपण देणार आहे हीट. हीट दिल्यानंतर काय होणार बेटा, हीट दिल्यानंतर
that heat is whatever heat we are giving ना, that heat we are using to change the phase. म्हणजे त्या हीटमध्ये काय, त्याच्या जे हीट जे आपण दिली त्या हीटमध्ये काय होणार आहे, ती हीटमुळे फेज चेंज होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार आहे. ठीक आहे, ओके. तर इथे बघा, इनिशियल टेम्परेचर वॉज 0. ठीक आहे, इनिशियल टेम्परेचर वॉज 0. वेन वी अप्लाइड दी हीट, वेन वी आर गिविंग हीट, कंटिन्युअसली हीट दिल्यानंतर काय होणार आहे, कंटिन्युअसली हीट दिल्यानंतर आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहे, बट टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार आहे. टेम्परेचर विल रिमेन 0. कधीपर्यंत, जोपर्यंत कम्प्लिटली आईस मेल्ट नाही होणार आहे. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे, मग इनिशियल टेम्परेचर किती आहे सर, इनिशियल टेम्परेचर तर 0 आहे. ठीक आहे, इनिशियल टेम्परेचर किती आहे, 0. ओके, आता काय झालेलं आहे इथे, आता सगळे जे आईस होता, आईस काय झालेलं आहे, वॉटरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बरोबर आहे. आता काय बघू, वॉटरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काय होणार आहे, कंटिन्युअसली टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आता जर तुम्ही हीट देणार ना वॉटरला, तर काय होणार बेटा, वॉटरला जर हीट दिल्यानंतर तुम्ही काय बघू शकता, इथे इथे तुम्ही बघू शकता की टेम्परेचर पण इन्क्रीज होणार आहे. आता हीट दिल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, आता काय होणार आहे, हीट दिल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आता 0 डिग्री राहणार आहे का, नाही. आता 0 डिग्री रहना नहीं, अभी क्या होगा, 0 से टेम्परेचर बढ़ेगा. ठीक है, कैसे बढ़ेगा, तो नाउ दिस आइस हैज बिकम वॉटर. आता आपल्याकडे काय आहे, कंप्लीट वॉटर आहे, कंप्लीट वॉटर आहे. वॉटरला आपण जर हीट दिले तर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज होणार कुठपर्यंत, 100 डिग्री सेल्सियस. ओके, नाव इथे बघा 100 डिग्री सेल्सियस पर्यंत वॉटर विल absorb heat, and water will absorb heat and it will show in the thermometer. थर्मोमीटर मध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, जेव्हा आपण वॉटरला हीट करणार तर वॉटरचं टेम्परेचर तर वाढणार आहे, आणि टेम्परेचर इथे तुम्ही बघू शकता थर्मोमीटर मध्ये टेम्परेचर इंक्रीज होते हैं स्लोली स्लोली स्लोली. ठीक है, बहुत बढ़िया. ओके, अभी क्या होगा जब ये टेम्परेचर 100 पे पहुंच जाएगा. 100 वरती गेल्यानंतर काय होणार आहे बेटा, 100 वरती गेल्यानंतर जर आपण अजून हीट दिली तर, थोड़ा सा और हीट देंगे तो क्या होगा, हीट देने के बाद क्या होगा, 100 से ऊपर टेम्परेचर जाएगा क्या, नहीं जाएगा. 100 से वरती जाणार नाही आहे. का नाही जाणार आहे, इनिशियली काय झालं होतं, इनिशियली टेम्परेचर वॉज 0 डिग्री सेल्सियस, वी वर गिविंग हीट, आपण काय करत होतो, कंटिन्युअसली हीट देत होतो, तरीही टेम्परेचर वाढत नव्हतं. बरोबर आहे, टेम्परेचर इन्क्रीज होत नव्हता इनिशियली. त्याच्यानंतर काय झालं, आईसचं कम्प्लिटली काय झालं, वॉटर झाल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज झालं, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये इन्क्रीज झाल्यानंतर इन्क्रीज झालं म्हणजे इन्क्रीज झालं. ठीक आहे, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय होणार आहे, टिल 100 डिग्री सेल्सियस, अप टिल 100 डिग्री सेल्सियस टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. अप टिल 100 डिग्री सेल्सियस टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, म्हणजे 100 डिग्री सेल्सियस पर्यंत टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बट 100 डिग्री सेल्सियस नंतर काय होणार आहे, 100 डिग्री सेल्सियस पोहोचल्यानंतर जर आपण हीट दिली तर टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार आहे बेटा. टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार, मग काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार आहे तर काय होणार आहे, इथे होणार काय बघा जरा, इथे होणार आहे वॉटर इज गोइंग टू कन्वर्ट इनटू स्टीम और वेपर. ओके, सो आफ्टर 100 डिग्री सेल्सियस, आफ्टर 100 डिग्री सेल्सियस, if you are going to give heat continuously, it is not going to increase the temperature, but it is going to change the phase, it is going to change the phase, change the state. इथे काय होणार आहे, 100 डिग्री सेल्सियस झाल्यानंतर जर आपण कंटिन्युअसली हीट दिलं तर काय होणार आहे, वॉटरचा जो स्टेट आहे, वॉटरचं स्टेट म्हणजे वॉटर वेपरमध्ये कन्वर्ट होणार आहे. वॉटरचे स्टेट आहे ना, स्टेट काय लिक्विड स्टेट आहे, लिक्विड स्टेट गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो आफ्टर 100 डिग्री सेल्सियस, if you are going to give heat, it is going to change the phase, it is not going to change the temperature. Okay, at 0 degree celsius it was ice. Okay, ice आईस ने काय केलं बेटा, कंटिन्युअसली जर आपण आईसला हीट दिले तर आईस मध्ये जे थर्मोमीटर आहे, थर्मोमीटर रीडिंग किती दाखवते, 0 इनिशियल फेज मध्ये. बट व्हेन द आईस वॉज कन्वर्टेड इनटू आईस बिकम लाइक वॉटर after some time, because we are continuously giving heat, so once it will become water, then it is going to increase the temperature. Okay, now can I conclude, आता बघा जरा समजून घ्या. Initially the temperature of the ice was 0 degree Celsius. ओके, वी वर गिविंग हीट, आपण काय करत होतो, आपण कंटिन्युअसली हीट देत होतो, आणि काय त्याच्यानंतर काय झालं होतं, त्याच्यानंतर टेम्परेचर इंक्रीज, टेम्परेचर वॉज नॉट इंक्रीजिंग, टेम्परेचर was constant at was 0 degree Celsius only. ठीक आहे, once all the ice became water, सगळं जे आईस होतं तर काय झालं, त्याच्या पाणी झालेलं आहे आता, आणि
पाणी झाल्यानंतर आता तुम्ही जर हीट दिलं ना तर हीट दिल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे कुठपर्यंत 100 डिग्री सेल्सिअस. आणि 100 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर जर तुम्ही अजून हीट दिले तर टेम्परेचर वाढणार नाही. आता काय होणार आहे, फेज चेंज होणार आहे. मग जे फेज चेंज करतो ना, इथे बघा डेफिनेशन तुम्हाला इथे दिली आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एब्झॉर्ब्ड, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे इनिशियली टेम्परेचर किती आहे ते 0 डिग्री सेल्सिअस आहे ना इनिशियल वाला. at constant temperature by unit mass of solid to convert into liquid. Okay, this solid will be converted into liquid. That heat is called as latent heat of fusion. That heat is called as latent heat of fusion. Fusion म्हणजे latent heat चे दोन प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. One is latent heat of fusion and second is latent heat of vaporization. इनिशियली जर आपण इथे बघा, ठीक आहे, इनिशियली काय झालं, आईस कन्वर्ट झालेला आहे ते वॉटर मध्ये. तर इनिशियली हीट एब्झॉर्ब, इनिशियली टेम्परेचर वॉज 0. So when temperature was 0 and there was ice in the container, initially heat was being absorbed. ठीक आहे. तर हीट एब्झॉर्ब झाल्यानंतर काय झालं बेटा, एब्झॉर्ब झाल्यानंतर सॉलिड कन्वर्ट झालेला आहे इंटू लिक्विड आणि त्याच्यानंतर टेम्परेचर इंक्रीज झालेलं म्हणजे इंक्रीज झालेलं आहे. ठीक आहे. And that heat which we were using to convert the phase is called as latent heat of fusion. So latent heat of fusion is used to convert the phase solid into liquid. इथे काय होणार, इथे पण सेम आहे, but that heat is we are going to use to change the phase of liquid to gas. Liquid to gas जर आपल्याला कन्वर्ट करायचे असेल, liquid to gas, मग that heat is called as latent heat of vaporization. So initially temperature was 0. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती झालेलं आहे सगळं, ठीक आहे. 0 ने काय झालं, इनिशियली जेव्हा 0 होतं, 0 ने काय झालं, टेम्परेचर वाढत नव्हतं. ठीक आहे. आणि टेम्परेचर आपण हीट दिल्यानंतर ही टेम्परेचर इन्क्रीज होत नाही, म्हणजे काय झालं, हीट कुठे गेली, हीट गेली फेस चेंज करण्यासाठी. ठीक आहे. हीट कुठे गेली, हीटने काय केलं, फेस चेंज केलं. ठीक आहे. आणि ॲट 100 डिग्री सेल्सिअस वी आर कंटिन्युअसली गिविंग हीट बट देर इज नो चेंज इन टेम्परेचर. मग हीट कुठे गेली, अगेन इट इज चेंजिंग द फेस. ठीक आहे. होप इट इज क्लिअर आहे. ओके ओके ओके. चला, व्हॉट इज नेक्स्ट. ओके, दिस इज द ग्राफ. ठीक आहे. इथे बघा, इथे ग्राफ दिलेला आहे. ग्राफ म्हणजे तुम्हाला सांगतोय की एक्झॅक्टली हीट कसं इन्क्रीज होणार आहे अँड व्हॉट इज लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन अँड लेटेंट हीट ऑफ फ्युजन. इथे बघा जरा, इथे आहे आईस प्लस वॉटर. ठीक आहे. इनिशियल फेज आहे, दिस इज द इनिशियल फेज. इनिशियल फेजमध्ये काय बेटा, आईस अँड वॉटर आहे. आईस आणि वॉटरमध्ये इथे बघा टेम्परेचर, दिस इज टाइम. ठीक आहे. इथे बघा तुम्ही, दिस इज टाइम अँड दिस इज टेम्परेचर. इथे टेम्परेचर आहे, हे बघा टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर, दिस इज टेम्परेचर. तर इनिशियल फेजमध्ये काय होणार आहे, इनिशियल फेजमध्ये वेन देर इज अ आईस अँड वॉटर आहे. ठीक आहे. काय इथे आईस अँड वॉटर आहे. मग तुम्ही बघू शकता इथे टाइम बघू शकता, टाइम इन मिनिट्स, फ्रॉम 0 to 4 till 4 minutes. ठीक आहे. फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, फ्रॉम 0 अप्रॉक्सिमेटली 0 आहे, 0 फ्रॉम दिस पॉइंट टू टिल 4. ठीक है. आफ्टर 4 मिनट मतलब 4 मिनट तक क्या हुआ, हमने हीट तो दिया, 4 मिनट तक हमने क्या किया, हीट तो दिया, बट उस हीट से क्या हुआ, टेम्परेचर इंक्रीज नहीं हुआ. बघा इथे बघा, बघू शकता का तुम्ही, देखा बघा, कंटिन्यूसली इट इज गोइंग हियर बट इट इज नॉट गोइंग अप. ठीक है. इट इज गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट, इट इज नॉट गोइंग अप. ठीक है. बिकॉज इफ इट विल गो अप दैट मीन्स टेम्परेचर इज इंक्रीजिंग, म्हणजे इथे टेम्परेचर इंक्रीज होत नाही है, बिकॉज इट इज गोइंग ऑन द राइट साइड ओनली. ठीक है. At point B, after 4 minutes, you can see this has become water. Okay, this ice plus water is now converted into water. म्हणजे इथे सगळं काय झालेलं आहे बेटा, सगळं झालेलं आहे वॉटर. आता वॉटरचं टेम्परेचर इंक्रीज होणार आहे. इथे बघा वॉटरचं टेम्परेचर इंक्रीज होणार म्हणजे काय होणार आहे, डायरेक्टली तुम्ही बघू शकता फ्रॉम 10, 20, 30 टिल 100 डिग्री सेल्सिअस. दिस इज पॉइंट सी. ॲट पॉइंट सी the temperature of water has reached to 100 degree Celsius. ठीक है. टेम्परेचर ऑफ वॉटर किती झालेला बेटा, 100 डिग्री सेल्सिअस झालेला आहे. आता टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर काय होणार आहे, टेम्परेचर इंक्रीज होत आहे का, बघा टेम्परेचर इंक्रीज होत नाही आहे. आता बघा दिस इज गोइंग ऑन दी राईट साइड अगेन, म्हणजे टाइम इंक्रीज होत आहे पण टेम्परेचर इंक्रीज होत नाही आहे. आता काय झालं इथे बॉइलिंग वॉटर आपल्याला भेटणार आहे आणि वेपर भेटणार आहे. म्हणजे ॲट 100 डिग्री सेल्सिअस यू विल गेट ओनली बॉइलिंग वॉटर अँड यू विल सी सम वेपर. तुम्हाला काय भेटणार आहे, वेपर आणि बॉइलिंग वॉटर. दॅट इज इट. बिकॉज दॅट हीट आफ्टर 100 सेल्सिअस, आफ्टर 100 डिग्री सेल्सिअस जर तुम्ही हीट देणार, कंटिन्युअसली जर तुम्ही हीट देणार, तर हीट बेसिकली काय करणार आहे, फेस चेंज करणार आहे. त्याच्यानंतर काय होणार नाही, म्हणजे टेम्परेचर इंक्रीज होणार नाही, ओनली फेस चेंज होणार आहे. ठीक आहे. सो इनिशियली तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. ॲरो मी दाखवतो इकडे. दिस ॲरो इज बेसिकली चेंज ऑफ फेस अँड दिस एअर इज ऑल्सो
for change of phase. So at 0 degrees Celsius and 100 degrees Celsius, temperature will remain between 0 to 100 only. It will not go below 100, below 0, and it will not go above 100. म्हणजे 100 आणि 0 च्या मध्येच टेम्परेचर राहणार आहे बेटा. ठीक आहे. होप इट इज क्लिअर टू यू. ओके, जाऊ पुढे आपण. ओके, नेक्स्ट इज रेग्युलेशन. व्हॉट इज रेग्युलेशन बेटा? रेग्युलेशन मध्ये दोन कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. दोन कॉन्सेप्ट कोणकोणते दोन कॉन्सेप्ट आहे मी तुम्हाला लिहून देतो इथे. ठीक आहे, बघा जरा. सो फर्स्ट इज व्हेन we apply pressure. When we apply pressure, okay, so when we apply pressure on ice, melting point will decrease. Okay, melting point will decrease. ओके, सो वेन वी अप्लाय प्रेशर म्हणजे वेन वी तुम्हाला सांगतो मी बेसिकली कॉन्सेप्ट काय पहिले आपण ते समजून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कसं ते ऍक्च्युली वर्क करतंय. ठीक आहे. सो वेन वी अप्लाय प्रेशर ऑन आइस, सो मेल्टिंग पॉइंट विल डिक्रीज, अँड वेन वी रिमूव प्रेशर, ओके, वेन वी रिमूव प्रेशर, melting point will become 0 again. Okay, it will become 0 degree Celsius again. Okay, सो व्हॉट इज द कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट काय बेटा? पहिले कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण, त्याच्यानंतर आपण हे बेसिकली काय कॉन्सेप्ट इथे पिक्चर जे दिलेली आहे बेसिकली एक्सपेरिमेंट काय आहे ते आपण नंतर पाहू. द कॉन्सेप्ट इज व्हेन वी अप्लाय प्रेशर ऑन आइस, मेल्टिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ आइस इज व्हॉट? मेल्टिंग पॉइंट किती आहे बेटा? मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस काय आहे? मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस इज 100, सॉरी 0 डिग्री सेल्सियस, नॉट 100. मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस इज 0 डिग्री सेल्सियस. ऑल्सो फ्रीजिंग पॉइंट, ठीक है, ऑल्सो freezing point of ice is 0 degree Celsius. ठीक है, ठीक है. So melting point of ice is 0, freezing point of ice is 0. When we apply pressure on ice, काय होणार आहे? Melting point will decrease. म्हणजे डिक्रीज झाल्यानंतर म्हणजे काय होणार आहे? मेल्टिंग पॉइंट विल गो इन मायनस, मायनस मध्ये जाणार आहे ना. डिक्रीज झाल्यानंतर म्हणजे मायनस मध्ये जाणार आहे. ठीक आहे. इथे बघा, इथे काय आहे? एक सेटअप आहे. सेटअप मध्ये काय आहे? एक टेबल वरती आहे एक आइस स्लॅब. ठीक आहे, काय बेटा? आइस स्लॅब. आणि आइस स्लॅब वरती आपण काय करणार आहे? एक थ्रेड आपण घेतलेला आहे. इथे बघा, एक थ्रेड आहे आणि थ्रेड मध्ये काय टाकलं आपण? ऍड केलेलं आहे थोडंसं वेट. ठीक आहे, दीज आर वेट्स, म्हणजे वजन आहे. वजन आपण थोडंसं ऍड केलं, म्हणजे एक थ्रेड आणि थ्रेडच्या एंड मध्ये काय थोडंसं वजन आपण ऍड केलेलं आहे. ओके, तर वजनने काय होणार आहे सर? वजनने बेसिकली प्रेशर क्रिएट होणार आहे. ठीक आहे, वजनने काय होणार? प्रेशर क्रिएट होणार आहे. ठीक आहे, मग जर आपण थ्रेड ते आइस वरती असं टाकलं त्याच्यानंतर काय होणार आहे? त्याच्यानंतर प्रेशर क्रिएट होणार आहे. ठीक आहे, आइसचं जे स्लॅब आहे, स्लॅबचं सरफेसवरती प्रेशर क्रिएट होणार आहे. आणि प्रेशर क्रिएट झाल्यानंतर काय होणार आहे? सो वेन वी अप्लाय प्रेशर ऑन आइस, मेल्टिंग पॉइंट विल डिक्रीज. मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होणार आहे. म्हणजे मेल्टिंग पॉइंट जर डिक्रीज झालेला आहे, ठीक आहे, मेल्टिंग पॉइंट डिक्रीज म्हणजे किती होणार आहे? इथे जाणार आहे मायनसमध्ये. हे काय जाणार आहे? मायनसमध्ये जाणार आहे. ठीक आहे, मतलब मायनसमध्ये गेल्यानंतर आपण असं समजू शकतो की मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस जर मायनसमध्ये गेलेला आहे, मग 0 वरती मेल्ट होणार की नाही? 0 वरती आईस मेल्ट होणार की नाही? होणार आहे ना. 0 वरती आईस मेल्ट होणार आहे, बरोबर आहे. मग 0 वरती जर आईस मेल्ट होणार आहे, इथे बघा, वेन वी अप्लाय प्रेशर मेल्टिंग पॉइंट विल गो डाऊन, अँड बिकॉज ऑफ इट विल मेल्टिंग पॉइंट विल बिकम लेसर दॅन 0, आणि 0 वरती आईस मेल्ट होणार आहे. आणि जेव्हा 0 वरती आईस मेल्ट होणार आहे ना, तर काय होणार आहे? हळूहळू जे थ्रेड आहे ना ते खाली येणार आहे. बिकॉज आईस मेल्ट होणार आहे इथे. ठीक आहे, आईस मेल्ट झाल्यानंतर काय होणार आहे? हळूहळू वायर ते जे थ्रेड आहे खाली येणार आहे, बरोबर आहे. मग खाली गेल्यानंतर काय होणार आहे? वरची हे जे सरफेस आहे, वरचा सरफेस बघा. ठीक आहे, हे तर बघा, दिस इज द सरफेस. ठीक आहे, तर इथे वरती जे सरफेस वरती प्रेशर रिलीज झाले. आता बघा, थ्रेड कुठे गेलेला आहे? आतमध्ये, स्लॅबच्या आतमध्ये गेलेला आहे. मग जे वरती सरफेसच्या वरती प्रेशर आता रिलीज झालेला आहे, बिकॉज देर इज नो थ्रेड ऑन इट.
ठीक आहे. मग प्रेशर रिलीज झाल्यानंतर काय होणार आहे, अगेन प्रेशर रिलीज झाल्यानंतर, सो वेन वी रिमूव्ह प्रेशर मेल्टिंग पॉइंट विल बिकम झिरो अगेन. आता प्रेशर रिलीज झालेला आहे, मेल्टिंग पॉइंट अगेन झिरो होणार आहे. मग काय होणार आहे, मेल्टिंग पॉइंट फ्रीजिंग पॉइंट झिरोच आहे ना. मग टेम्परेचर जर झिरो झालं तर अगेन ते काय होणार आहे, अगेन काय होणार आहे, इट विल बिकम अगेन सॉलिड. तर आईस इनिशियली आईसवरती जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर तो मेल्ट होणार आहे. ठीक आहे. आणि मेल्ट झाल्यानंतर when we remove the pressure, melting point will become zero आणि ते परत आईस होणार आहे. ठीक आहे. तर प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे बेटा, आईस मेल्ट होतोय. ठीक आहे. प्रेशर रिमूव्ह केल्यानंतर परत त्याचा आईस होणार आहे. दिस इज द कॉन्सेप्ट कॉल्ड रेग्युलेशन. when we apply pressure melting point of ice will go down, and when remove pressure melting point will become again zero, and because of which we can say that after melting ice will become again ice. ठीक है, आइसचा आइस होणार आहे. ठीक आहे. and because of this we do different activities. आपल्याला आपण पाहतो ना स्केटिंग. ठीक आहे. ते आईस वरती स्केटिंग करतोय, किंवा आपण ते चम्मच गोला वगैरे आपण खातो ना. दॅट इज ऑल्सो ऑन द सेम कॉन्सेप्ट. ओके. चला मग नेक्स्ट, anomalous behavior of water. what is anomalous behavior? anomalous behavior म्हणजे थोडासा वेगळा बिहेवियर, थोडासा डिफरंट बिहेवियर, थोडासा जरा म्हणजे विच इज नॉट नॉर्मल. असं काही नॉर्मल नाहीये. व्हॉट इज नॉट नॉर्मल इन केस ऑफ वॉटर, बघू जरा. सो नॉर्मल असं आहे बेटा, नॉर्मल असं आहे वेन वी इनक्रीज टेम्परेचर. ओके. डेन्सिटी अँड टेम्परेचर. ओके. दीज आर टू थिंग्स. आता when we increase the temperature, density will decrease. when we increase the temperature density will decrease, and when we decrease the temperature density will increase. ठीक आहे. दिस इज नॉर्मल. एकदम नॉर्मल कॉन्सेप्ट आहे, याच्यात काही एनॉमिलस वगैरे नाही, याच्यात काही वियर्डपणा नाही आहे. ठीक आहे. दिस इज नॉर्मल. नॉर्मली असं होतंय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण पॅनमध्ये जर ऑइल टाकलं, इनिशियली आपण काय फ्राय करतो ना, ऑमलेट वगैरे हे काय जर आपण फ्राय केल्यानंतर काय होणार आहे, इनिशियली जर आपण पॅनवरती जर थोडंसं तेल टाकलं त्याच्यानंतर काय होणार आहे, तो इझिली फ्लोट नाही होते. पण जर आपण त्याला हीट दिलं थोडंसं, तर हीट दिल्यानंतर काय होणार आहे, तो इझिली फ्लोट होत आहे. ठीक आहे. मग दॅट इज बिकॉज ऑफ दिस. So we have increased the temperature, and because of this we can say the density is decreasing. Density decrease झाल्यानंतर थोडासा म्हणजे हलका होणार आहे ते, आणि हलका झाल्यानंतर तो इझिली फ्लोट होणार आहे. सो दॅट इज द कॉन्सेप्ट हियर. सो एनॉमलस बिहेवियर, बिफोर एनॉमलस बिहेवियर म्हणजे पहिले आपण समजू व्हॉट इज नॉर्मल बिहेवियर. सो दिस इज नॉर्मल. एनॉमलस नंतर आपण पाहू, but initially what is normal? Normal is when you increase the temperature density will decrease, and when you decrease the temperature density will increase. This is normal. Okay. This is normal behavior. Normal. Okay. This is normal behavior. Okay. This is normal behavior. What is anomalous behavior then? आता एनॉमिलस म्हणजे काय, वियर्ड बिहेवियर म्हणजे काय ते आपण जरा समजू. ठीक आहे. ओके. समजा जरा इथे व्हॉट इज वियर्ड बिहेवियर. वियर्ड बिहेवियर म्हणजे काय, डेन्सिटी अँड टेम्परेचर. ओके. सो when you decrease the temperature density will also decrease, and when you increase the temperature density will also increase. This is beta not normal, this is anomalous. Okay. This is called anomalous behavior. Okay. This is called anomalous behavior. Okay. This is anomalous behavior. So when you so this is normal behavior. Normally when you increase the temperature density will decrease, and when you decrease the temperature density will increase. But anomalous मध्ये काय होणार आहे, when you decrease the temperature density पण decrease होणार आहे, and when you increase the temperature density पण increase होणार आहे. This is not normal, this is anomalous. आणि इथे आज आपण anomalous behavior कसं एक्झॅक्टली कसं काम करतो ते आज आपण पाहू इथे. ठीक आहे. तर पहा जरा इथे, लेट्स अंडरस्टँड दॅट इथे एक लेयर आहे. ठीक आहे. इथे काय बेटा, एक लेयर आहे. आपण अज्युम करू एक लेयर, इट इज अ लेयर ऑफ वॉटर. ठीक आहे. दिस इज द लेयर ऑफ वॉटर. This is the layer of water. So we know water, the behavior of water. Okay. So what is the behavior of water?
सो बिहेवियर ऑफ वॉटर इज फ्रॉम 100 टू ओके. नॉर्मली काय होणार आहे, नॉर्मली काय होणार आहे बघा, नॉर्मली काय होणार आहे फ्रॉम 100 डिग्री सेल्सियस टिल 4 डिग्री सेल्सियस, 100 टू 4 डिग्री सेल्सियस वॉटर नॉर्मल बिहेव करणार आहे. वॉटर कसं करणार बेटा, नॉर्मल बिहेव. सो फ्रॉम 4 डिग्री टू, फ्रॉम 4 टू 0, फ्रॉम 4 टू 0 डिग्री सेल्सियस अनॉमलियस बिहेवियर होणार आहे. ठीक आहे. फ्रॉम 100 टू 4 इट विल हॅव नॉर्मल बिहेवियर. म्हणजे नॉर्मल बिहेव काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. नॉर्मल बिहेव करणार आहे पाणी. ठीक आहे. पाणी कसं नॉर्मल बिहेव करणार आहे टिल 4 डिग्री सेल्सियस. आफ्टर 4 इट विल बिहेव ॲज अ अनॉमलियस वियर्ड बिहेवियर. आता कसं करणार आहे बघा. ओके, सो लेट अस अज्यूम वी आर इन यूरोप. हम यूरोप में किधर घूम रहे हैं. ठीक है, यूरोप कंट्री में चले गए, वहां पर हम लोग यहाँ पर हैं. अब इसको देखो, ये एक लेक है. क्या है बेटा, लेक है. ये एक लेक. ठीक है, एक लेक है ये. अब लेक में हम लोग हैं तो यहाँ पर देखो टेम्परेचर क्या होने वाला, टेम्परेचर विल कंटिन्यूसली गो डाउन. टेम्परेचर विल कंटिन्यूसली गो डाउन 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 बिकॉज वी आर इन यूरोप. बहुत ठंडी है और ठंडी की वजह से टेम्परेचर एकदम गिरने वाला है. अब टेम्परेचर गिरेगा तो क्या होगा, टेम्परेचर गिरेगा तो इट विल गो 4 डिग्री 0 तक भी जा सकता है. तर आता काय होणार बेटा, आता होणार काय आहे इथे इनिशियली काय होणार आहे की वॉटरची लेअर आहे बघा, वरची लेअर. ठीक आहे, टिल 4 डिग्री सेल्सियस इट विल बिहेव नॉर्मल. ठीक आहे, टिल 4 डिग्री सेल्सियस इट विल बिहेव नॉर्मल. ठीक आहे. वन्स द टेम्परेचर विल गो डाऊन. ठीक आहे, टेम्परेचर इथे बघा, इथे किती आहे टेम्परेचर, इथे 4 आहे, इथे पण 4 डिग्री सेल्सियस. ओके, दिस इज 4, इथे पण 4 डिग्री सेल्सियस, इथे पण 4 डिग्री सेल्सियस आहे, इथे पण 4 डिग्री सेल्सियस आहे. आफ्टर 4 डिग्री सेल्सियस, ठीक है, when the temperature here will decrease. ठीक है, टेम्परेचर किती होणार इथे, when the temperature will become 3 डिग्री सेल्सियस. when temperature will become 3 डिग्री सेल्सियस, बेटा टेम्परेचर किती झालं आहे आता, टेम्परेचर झालेलं आहे 3 डिग्री सेल्सियस. टेम्परेचर झालेलं आहे 3 डिग्री सेल्सियस. आणि 3 डिग्री सेल्सियस झाल्यामुळे काय होणार आहे बघा, एक बात किती आहे 3 डिग्री सेल्सियस. 3 डिग्री सेल्सियस झाल्यामुळे आता काय होणार आहे, टेम्परेचर इथे एनॉमलियस बिहेवियर सुरुवात होणार आहे. एनॉमलियस बिहेवियरमध्ये काय होणार आहे, आफ्टर 4 डिग्री सेल्सियस एनॉमलियस स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे, मग टेम्परेचर डिक्रीज होणार आहे तर डेन्सिटी पण डिक्रीज होणार आहे. टेम्परेचर डिक्रीज, डेन्सिटी डिक्रीज. आता बघा डेन्सिटी डिक्रीज झाल्यानंतर when the density will decrease, object will become light. एखादा ऑब्जेक्ट, एखादा सबस्टन्स काय होता है, डेन्सिटी डिक्रीज झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण पाहतो ना आयरन थर्मोकोल, डेन्सिटी कोणाची जास्ती आहे, आयरनची जास्ती आहे, आणि थर्मोकोलची कशी आहे, थोडीशी लाईट आहे, डेन्सिटी कमी आहे. मग डेन्सिटी कमी झाल्यानंतर आपण पाहतो की ऑब्जेक्ट कसं होणार आहे, लाईट होणार आहे. ठीक आहे. सिमिलरली इथे लेअर ऑफ आपण अज्युम करतो, दिस इज द लेअर ऑफ वॉटर. डेन्सिटी कमी झाल्यानंतर काय होणार आहे बेटा, डेन्सिटी कमी झाल्यानंतर लेअर लाईट होणार आहे. आता लाईट लेअर वरती येणार आहे की खाली जाणार आहे, लाइट लेयर खाली जाणार आहे की वरती जाणार आहे, बिकॉज इट इज लाइट, सो इट विल ऑब्वियसली कम ऑन द टॉप. सो दिस लेयर विल रिमेन ऑन द टॉप. ठीक है, दिस लेयर विल रिमेन ऑन द टॉप. आता 3 डिग्री सेल्सियस वर दिस लेयर विल रिमेन ऑन टॉप. ठीक है, ओके. नेक्स्ट काय होणार आहे, ओके, नाउ टेम्परेचर इज 2 डिग्री सेल्सियस. नाउ टेम्परेचर 2 डिग्री झाल्यानंतर ही काय होणार आहे बेटा, टेम्परेचर डिक्रीज, डेन्सिटी डिक्रीज. अजून टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर डेन्सिटी ही डिक्रीज झालेली आहे. मग काय होणार आहे, ही जी लेअर आहे अगेन इट विल रिमेन ऑन टॉप. दिस लेअर विल रिमेन ऑन टॉप आणि खालचं टेम्परेचर सेम राहणार आहे. का, बिकॉज दिस लेअर विल नॉट अलाउ द टेम्परेचर टू गो इनसाइड द वॉटर. ठीक है, वॉटर इट्स नॉट अ गुड कंडक्टर. ठीक है, बघा आता काय करणार, आता काय होणार आहे, आता बघा जरा. लेट्स से आता बघा टेम्परेचर झालेलं आहे इथे 1 डिग्री सेल्सियस. 1 डिग्री सेल्सियस. आफ्टर 1 डिग्री सेल्सियस दिस वॉटर विल रिमेन ॲट 4 ओनली अँड दिस लेअर विल रिमेन ॲट 1. वाय, ही जी लेअर आहे ना वरची लेअर 1 डिग्री मध्ये राहणार आहे आणि खालची 4 डिग्री मध्ये राहणार आहे. का बेटा, बिकॉज दिस लेअर इज लाईट, सो लाईट लेअर विल रिमेन अप, सो ऑल द टेम्परेचर विल बी एब्झॉर्ब बाय दिस ओनली. टेम्परेचरचा इम्पॅक्ट कोणची लेअरवर होणार आहे, वरची लेअरवर होणार आहे. ठीक आहे, तो वरची जी लेअर आहे वरची लेअरवर आपण टेम्परेचर इम्पॅक्ट आपण बघू शकतो. ठीक आहे, कारण टेम्परेचर कंटिन्युअसली डिक्रीज होणार आहे इथे आणि इथे खालचे टेम्परेचर ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे, आता बघा व्हेन द टेम्परेचर विल बिकम 0, इथे काय होणार है बेटा, टेम्परेचर क्या हो जाएगा, इधर टेम्परेचर तो 0 हो जाएगा. अब सोचो टेम्परेचर ही 0 हो गया तो इसका क्या होगा, इसका तो आइस बन जाएगा ना. ठीक है, दिस लेयर विल बिकम आइस. ओके, दिस लेयर विल बिकम
आईस, याच्या काय होणार आहे बेटा, आईस होणार आहे. सो दिस लेयर विल बिकम आईस, दिस लेयर, वन्स दिस लेयर विल बिकम आईस, ठीक आहे, बिकॉज इट इज ॲट 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअसवर काय होणार आहे, आईस होणार आहे. ठीक आहे, आईस झाल्यानंतर काय होणार आहे, दिस लेअर, दिस लेक विल बी कवर्ड बाय दिस लेअर ओनली. म्हणजे लेकच्या वरची जे लेअर आहे ना, दॅट इज नथिंग बट दी आईस, that is nothing but the ice, but under the layer of that ice there will be water, because this ice will not allow heat to go inside or it will not allow heat to go out. The heat म्हणजे टेम्परेचरचा इम्पॅक्ट नाही होणार आहे पाणीवरची, बिकॉज इथे बघा, तुम्हाला परत सांगतो काही प्रॉब्लेम नाही, एकदा मी परत एक्सप्लेन करणार आहे, टेन्शन घेऊ नका अजिबात. ठीक आहे, तर आता बघा, टेम्परेचर जर याच्यावरती येणार आहे, टेम्परेचर, ठीक आहे, टेम्परेचर जर अजून खाली गेलं तर टेम्परेचर याचं खाली जाणार नाही का, बिकॉज आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. मग टेम्परेचर, इट विल नॉट अलाउ टेम्परेचर टू पास थ्रू इट. तर वरचे टेम्परेचर किती राहणार आहे, 0. आजचं टेम्परेचर म्हणजे आतमध्ये टेम्परेचर किती राहणार आहे बेटा, 4. सो 4 डिग्री सेल्सिअस जर राहणार आहे तर ॲक्वाटिक ॲनिमल्स आहे, फिशेस आहे, ते काय राहणार आहे, त्यांना प्रॉब्लेम नाही होणार आहे, ते मरणार नाही बेटा. ठीक आहे, तो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. जर अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर होत नसेल तर काय होणार आहे, ॲक्वाटिक ॲनिमल्स आणि फिशेस ते राहणार नाही, ते मरून जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो, आपण नाही करत, बेसिकली दिस इज इन नेचर. ठीक आहे, दिस इज इन नेचर, अनॉमलस वॉटर अनॉमलस बिहेवियर दाखवतोय, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे वरची जे लेअर तुम्हाला दिसतोय, ते वरची लेअर बेसिकली इट विल रिमेन इन 0 डिग्री सेल्सिअस ओनली. सो इट विल रिमेन 0 डिग्री सेल्सिअस. दॅट मीन्स काय होणार आहे, दॅट मीन्स द वरची लेअर आईसमध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि जे खाली जे पाणी आहे, पाणी म्हणजे वॉटर आहे, वॉटर पाणीची फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये राहणार आहे. दॅट इज नॉट गोइंग टू कन्वर्ट इन टू आईस. ओके, क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट, Hope's apparatus. So this is Hope's apparatus. Basically, we have used this apparatus to show anomalous behavior of water. म्हणजे जे आपण आता पाहिलं ना की वेगळं behavior of water. So that is basically we can see here also. म्हणजे एक नॉर्मली जर आपल्याला हे पाहायचे असेल की वॉटर anomalous behavior कसं दाखवतोय, मग आपण हा एक apparatus आहे, आपण यूज करू शकतो आणि बघू शकतो की आपण हे कसं होतं. ठीक आहे, तर त्यासाठी काय आहे, सिंपल एक टेक्निक आहे. सिंपल टेक्निक कशी आहे की एक इथे बघा, एक सिलेंडर तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, इथे एक सिलेंडर आहे, नॉर्मल सिलेंडर आहे, आणि सिलेंडरमध्ये काय आहे, वॉटर आहे बेटा. ठीक आहे, इथे बघा जरा. ओके, दिस इज वॉटर. ओके, दिस इज नथिंग बट वॉटर. सो हियर इट इज फुल ऑफ वॉटर. इथे पण पाणी आहे बेटा. ठीक आहे, हे सगळं काय आहे, वॉटर आहे. ओके, सो दिस सिलेंडर इज फुल ऑफ वॉटर, आणि इथे आपण यूज केलेले आहे 2 थर्मोमीटर. दिस इज T1. ओके, थर्मोमीटर 1, दिस इज T2, थर्मोमीटर 2. ठीक आहे, सो T1, T2 इनिशियली दे आर ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे हा जो ॲपरेटस आपण यूज करतोय ना बेटा, टेम्परेचर कशासाठी यूज करतोय, हा यूज करतो आपण अनॉमलस बिहेवियर. म्हणजे आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की अनॉमलस बिहेवियर कसं होतंय. त्यासाठी काय केलं, एक नॉर्मलचं आपण सिलेंडर घेतलं. सिलेंडर घेतल्यानंतर एक सर्क्युलर शेपमध्ये, इथे बघा, सर्क्युलर शेपमध्ये एक मिक्सचर, फ्रीजिंग मिक्सचर म्हणतो आपण याला. फ्रीजिंग मिक्सचरमध्ये आईस आणि सॉल्टचं मिक्सचर राहणार आहे. काय राहणार आहे, आईस आणि सॉल्ट. सो इथे काय, फ्रीजिंग मिक्सचर इज नथिंग बट ऑफ आईस प्लस सॉल्ट. ओके, सो आईस आणि सॉल्टचं आपण मिक्सचर घेतलेलं आहे. फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे टेम्परेचर विल बिकम 0. फ्रीजिंग में क्या हो जाएगा, 0 हो जाएगा टेम्परेचर. ठीक है, तो फ्रीजिंग मिक्सचर ले लिया अब यहाँ पर. इसमें फ्रीजिंग मिक्सचर है, ये आसपास में ऐसे बीच में म्हणजे सेंटर मध्ये काय आहे आपला सिलेंडर, आणि त्याच्या सर्क्युलर काय आहे म्हणजे आजूबाजूला काय आहे, आजूबाजूला आहे दिस फ्रीजिंग मिक्सचर. आता फ्रीजिंग मिक्सचर काय करणार आहे, टेम्परेचर डिक्रीज करणार है. फ्रीजिंग मिक्सचर क्या करेगा, टेम्परेचर डिक्रीज कर देगा. अब टेम्परेचर डिक्रीज होने से क्या होगा, आओ देखते हैं. सो इनिशियली अपन काय केलं बेटा, इनिशियली बोथ द थर्मोमीटर initially both the thermometer will show 0 reading, sorry, room temperature reading, not 0. Initially both the thermometer will show room temperature का reading. आता room temperature reading म्हणजे for example तुम्ही असं assume करू शकता, let's say the temperature was, room temperature initially was 25 degree Celsius. Here also initially was 25 degree Celsius. Okay, 25 degree Celsius. So that was the room, that is room temperature. So when we just put this freezing mixture, आपण काय करणार आहे, ते फ्रीजिंग मिक्सचर याच्यावरती आपण असं फिट केलं. फ्रीजिंग मिक्सचर पुट केल्यानंतर, ते फिल केल्यानंतर काय होणार आहे, फिल केल्यानंतर काय होणार आहे,
टेम्परेचर स्लोली दिस टेम्परेचर विल गो डाऊन. काय होणार बेटा, टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. टेम्परेचर डिक्रीज म्हणजे इथे वरचं टेम्परेचर किती झालेलं आहे, इथे बघा 0 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आणि खालचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता, इट इज 4 डिग्री सेल्सियस. सो आफ्टर सम टाइम, थोड़ा टाइम के बाद क्या होने वाला है, थोड़े टाइम के बाद क्या होने वाला है, इधर टेम्परेचर डिक्रीज हो गया. कितना, 4 डिग्री सेल्सियस. और इधर का कितना है, 0 डिग्री सेल्सियस. अभी मेरे को एक बात बताओ, अभी हमने क्या देखा, एनॉमलस बिहेवियर देखा ना. मेरे को एक बात बताओ, एनॉमलस बिहेवियर में जो आइस का लेयर है, आइस के लेयर के नीचे का टेम्परेचर कितना था, भूल गए क्या, भूल गए. अरे यार देखो, इधर देखो, आलं लक्षात. बघा इथे वरची जी लेयर आहे, वरची लेयर कशाची आहे, आईस, आणि खाली काय आहे, वॉटर. सिमिलरली इथे बघा, इथे बघा आईस. दिस इज द लेयर ऑफ आईस और दिस इज द आईस मिक्सचर. So below ice the temperature will remain 4 only, and above this it will remain 0. म्हणजे इथे टेम्परेचर 0 आहे आणि खाली बघू शकता टेम्परेचर 4 आहे. दिस apparatus we are using to show anomalous behavior of water. पाणी कसा वियर्ड बिहेव करतो आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअस मध्ये पाणीचा बिहेवियर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि इथे बघा 0 डिग्री सेल्सिअस मध्ये पाणीचा बिहेवियर बघू शकता. ठीक आहे. सो दिस इज टू शो anomalous behavior. That is it. याला या apparatusला आपण यूज करतो apparatus कशासाठी, जस्ट टू शो दी anomalous behavior. काय आहे इथे, एक सिलेंडर आहे, एक फ्रीजिंग मिक्सचर आहे. फ्रीजिंग मिक्सचर मध्ये आपण काय टाकलेलं आहे बेटा, आईस अँड सॉल्ट. आणि आईस सॉल्ट मुळे टेम्परेचर डिक्रीज होणार आहे, फ्रीजिंग होणार आहे. फ्रीजिंग म्हणजे पाणीला आपण हे करू शकतो, आपण काय करणार, आईस मध्ये कन्वर्ट करू शकणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इकडे. ठीक आहे. 0 डिग्री सेल्सिअस इनिशियली काय टेम्परेचर होता, 25. आता किती आहे, 0. इथे बघा इनिशियली किती होता, 25. आता किती आहे, 4 डिग्री सेल्सियस. दिस इज हाउ एक्झॅक्टली एनॉमलस बिहेवियर विल वर्क. आ रहा समझ में. ठीक है, जाने का आगे, चलो. ओके, ड्यू पॉइंट एंड ह्युमिडिटी. व्हाट इज ड्यू पॉइंट एंड व्हाट इज ह्युमिडिटी. ओके, सो ह्युमिडिटी काय आहे बेसिकली. ठीक आहे. ह्युमिडिटी म्हणजे काय, आपण म्हणतो आर्द्रता. ठीक आहे. किंवा आपण म्हणतो की हे झालेलं आहे थोडंसं अमाऊंट ऑफ मॉइश्चर. बेसिकली काय होणार आहे, सिंपल टेक्निक तुम्हाला एकदम सोपं सांगतो. वेन देर विल बी हीट, म्हणजे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय होणार आहे, हीट होणार आहे. जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये हीट होणार आहे तेव्हा काय होणार आहे, जेवढी वॉटर बॉडीज आहे, वॉटर बॉडीजमध्ये काय होणार आहे, वॉटर इव्हॅपरेट होणार आहे. ठीक आहे. वॉटर काय होणार आहे, इव्हॅपरेट. म्हणजे वॉटर स्लोली वरती जाणार आहे, वेपरमध्ये कन्वर्ट होणार आहे. दिस वॉटर वेपर विल बी देअर इन दी ॲटमॉस्फिअर, इन दी एअर. बरोबर आहे ना. आता बघा वॉटर वेपर कुठे राहणार आहे, वॉटर वेपर जाणार आहे ॲटमॉस्फिअर मध्ये. आपल्याला भेटतो सन, इथे बघा. ठीक आहे. लेट्स से दिस इज सन. ठीक आहे. अँड दिस इज द लेक. ठीक आहे. वॉटर बॉडी. आता वॉटर बॉडीमध्ये काय बेटा, वॉटर, ये पानी है इसमें. ठीक है. ओके, सो दिस सनलाइट विल कम हियर. ओके, हे काय, सन. नॉर्मली दिस इज द बिहेवियर. ठीक आहे. सनलाइट मुळे काय होणार आहे, सनलाइट मुळे इव्हॅपरेशन होणार आहे. सो दिस विल गो अप. ओके, दिस इज वेपर, दिस इज वेपर. सो बिकॉज ऑफ सनलाइट वी विल गेट हीट. सनलाइट मुळे काय भेटणार आपल्याला, हीट भेटणार आहे. आणि हीट मुळे काय होणार आहे, इव्हॅपरेशन होणार आहे. आणि इव्हॅपरेशन झाल्यानंतर हे काय आहे, वॉटर वेपर्स आहे. ठीक आहे. हे काय आहे बेटा, वॉटर वेपर आहे. सो वॉटर वेपर कुठे जाणार आहे, ॲटमॉस्फिअर मध्ये. वॉटर वेपर, दिस इज वॉटर वेपर. ओके, दिस इज वॉटर वेपर. सो वॉटर वेपर कुठे जाणार आहे बेटा, वॉटर वेपर जाणार आहे ॲटमॉस्फिअर मध्ये. अँड दॅट वॉटर वेपर इज गोइंग टू क्रिएट मॉइश्चर. वॉटर वेपर काय करणार आहे, मॉइश्चर क्रिएट करणार आहे. अँड मॉइश्चर मुळे बेसिकली दॅट इज नथिंग बट रिलेटेड टू ह्युमिडिटी. ठीक आहे. आता बघा जरा, आता बघा इथे, द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट अँड द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. म्हणजे जर आपल्याला ह्युमिडिटी समजून घ्यायचं असेल तर आपण समजू शकतो की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ वॉटर किती आहे एअरमध्ये, दॅट इज नथिंग बट दी ह्युमिडिटी. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कोस्टल एखादा मुंबई रिजनमध्ये कोणी असेल, ठीक आहे, मुंबई रिजनमध्ये, मुंबई इज कोस्टल एरिया. कोस्टल म्हणजे इट इज व्हेरी क्लोज टू सी. कोस्टल म्हणजे व्हेरी क्लोज टू सी. ठीक आहे. म्हणजे समुद्र ते खूप नजदीक है ना, खूप आजू बाजू में है, एकदम समुद्र के एकदम पास में है.
तो उसको क्या कर बोलेंगे हम, उसको कोस्टल एरिया बोलते हैं, ठीक है, उसको बोलेंगे कोस्टल एरिया. तो मुंबई इज अ कोस्टल एरिया. तो कोस्टल एरियामध्ये काय होणार आहे, इव्हॅपोरेशन खूप होणार आहे. कसं सर कसं होणार आहे जास्त. सी when we have water bodies around us, so evaporation जास्त होणार आहे. And when evaporation will be more, then the moisture will be more. If the moisture will be more, then the humidity will be more. ठीक आहे. इव्हॅपोरेशन, हीट मुळे काय होणार आहे, इव्हॅपोरेशन मुळे वेपरायझेशन, and that vaporization will increase the humidity in the atmosphere. ठीक है. So that is humidity. When the air contains maximum possible water vapor, it is said to be saturated air with vapor at that temperature. Okay. सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅच्युरेटेड एअर. ठीक आहे. एक म्हणजे आपण असं म्हणतो की एअरची पण कॅपॅसिटी आहे, एअरची काय एक कॅपॅसिटी आहे मॉइश्चरला ॲब्झॉर्ब करण्याची. ठीक आहे. ॲब्झॉर्ब एक सर्टन अमाऊंटमध्ये एअर मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू शकणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल लेट्स से I have let's say I have 1 kg of air. ठीक है, माझ्याकडे काय 1 kg एअर, दॅट इज ड्राय एअर. तर ड्राय एअर किती मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणार आहे. सो ड्राय एअर लेट्स से 50 grams ऑफ मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणार आहे. ठीक आहे. सो आफ्टर 50 ॲब्झॉर्ब करू शकत नाही. तर टिल 50 दॅट इज द कॅपॅसिटी ऑफ एअर टू ॲब्झॉर्ब द मॉइश्चर. म्हणजे एअरची जी कॅपॅसिटी आहे ना मॉइश्चरला ॲब्झॉर्ब करण्याची, दॅट इज द कॅपॅसिटी. सो आफ्टर दॅट कॅपॅसिटी वॉट एवर द मॉइश्चर विल बी कम, तो दैट इज नॉट बी काउंटेड. तो वो क्या हो जाएगा, वो उसका तो कंडेंसेशन हो जाएगा, वो कंडेंस हो जाएगा. सो आफ्टर रीचिंग टू इट्स सैचुरेशन पॉइंट, म्हणजे सैचुरेशन पॉइंट म्हणजे लिमिट रहता है ना हर चीज का, वैसे एयर का भी लिमिट है. किस चीज का लिमिट, मॉइश्चर को कंटेन करके रखने, मॉइश्चर को एब्जॉर्ब करके रखने का. सो बघा इथे, द एयर कंटेन्स मॅक्सिमम पॉसिबल वॉटर वेपर. when the air contains maximum possible water vapor, maximum म्हणजे it has reached to their limit को ही क्रॉस कर गया है, लिमिट को क्रॉस नहीं किया, मतलब मैक्सिमम को पहुंच गया, इसके आगे जाएगा तो लिमिट क्रॉस हो जाएगा. इथे बघा, it has reached to the maximum possible water vapor, it is said saturated air. सॅच्युरेटेड एअर म्हणजे आता एअर अजून हे जे मॉइश्चर आहे हे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू शकत नाही. ठीक आहे. इट हॅज रीच टू द मॅक्सिमम पॉइंट. ओके. If the air temperature is low, it will need less vapor to saturate the air. If the air temperature is low, म्हणजे टेम्परेचर जर लो असेल तर काय होणार बेटा, इट विल नीड लेस वेपर टू सॅच्युरेट. म्हणजे टेम्परेचर इज ऑल्सो मेन फॅक्टर. टेम्परेचर जर लो असेल, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर दे आर 2 टेम्परेचर, लेट्स से एक आहे 30 डिग्री सेल्सियस आणि सेकंड टेम्परेचर लेट्स से 25 किंवा 20 डिग्री सेल्सियस. 30 डिग्री सेल्सियस अँड 25 डिग्री सेल्सियस, दीज आर द 2 टेम्परेचर. मग इथे आपल्याला वी नीड लेस वेपर हियर टू सॅच्युरेट द एअर, अँड वी नीड मोर वेपर हियर. काय येणार बेटा, मोर वेपर. If temperature is more, we need more vapor to saturate the air, and if the temperature is less, we need less vapor to saturate. म्हणजे at लो टेम्परेचर वरती आपल्याला खूप कमी मॉइश्चर पाहिजे टू सॅच्युरेट. म्हणजे जर सॅच्युरेशनची लिमिट आहे, लिमिट जे आहे, लिमिट खूप कमी होणार आहे when the temperature is low. ठीक आहे. सो at 30 we need more vapor to saturate the air, and at 25 we need less vapor to saturate. Saturate म्हणजे to reach the limit of the air to absorb the moisture. ठीक है. Okay. Now one is saturated air and second is unsaturated. When air has reached to its maximum limit to absorb the moisture, ठीक है, एअर काय झाली, एअरमध्ये जी एअरची जी कॅपॅसिटी आहे इट हॅज रीच टू इट्स मॅक्सिमम. आता एअर ॲब्झॉर्ब करू शकत नाही. ठीक आहे. एअर अजून मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू शकत नाही. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, एअर सॅच्युरेशन पॉईंटला रीच झालेली आहे. एअर कुठे गेलेली आहे, सॅच्युरेशन पॉईंटला ऑलरेडी रीच झालेली आहे. सॅच्युरेशन पॉईंटला झाल्यानंतर अजून ॲब्झॉर्ब करू शकत नाही. ठीक आहे, अजून मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू शकत नाही एअर. बट if it can absorb, then we can say it is unsaturated air. It has not reached to the saturation point. काय झालेलं आहे ते, आता जर कॅपॅसिटी
For example, my capacity to absorb 50 gram, my capacity is to absorb 50 grams of 50 grams of vapor, and I have only absorbed only 25 gram. तर आपण असं जर ही जी एअर आहे, ठीक आहे, आपण यांना म्हणलं it is unsaturated air. This is unsaturated air because the capacity to absorb the moisture is 50 gram. आणि आता किती आहे ते ओनली 25 ग्राम. सो इट इज अनसॅच्युरेटेड एअर. आपण अजून थोडासा मॉइश्चर इथे ऍड करू शकतो. ठीक आहे, ऍड करू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर काय बेटा, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल इट हॅज रीच टू 50 ग्रॅम. ठीक आहे, इफ इट हॅज रीच टू 50 ग्रॅम्स, तर आपण म्हणतो दिस इज saturated air. So the capacity was 50, it has reached to 650, so this is called saturated. It has reached to the saturation point. आता आपण परत इथे ऍड करू शकणार नाही. ठीक आहे, ओके. What is dew point? Dew point is important. ठीक है, dew point खूब important बेटा. So unsaturated air at certain temperature is taken and its temperature is decreased. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This is called the dew point. For example, we have unsaturated air. ठीक है, what is saturated, what is unsaturated air, now you know. ठीक है, आता तुम्हाला हे समजलेलं असेल. ठीक आहे, now we have unsaturated air. काय आपल्याकडे unsaturated air which has not reached to its maximum capacity. So we have now unsaturated. ठीक आहे, आपल्याकडे काय बेटा unsaturated air आहे. unsaturated air ची जर आपण टेम्परेचर इन डिक्रीज केल्यानंतर काय होणार आहे, एक कंटिन्युअसली आपण टेम्परेचर डिक्रीज करणार. अनसॅच्युरेटेड एअर, ठीक आहे, कंटिन्युअसली टेम्परेचर डिक्रीज केल्यानंतर काय होणार आहे, ॲट वन पॉइंट एक टेम्परेचर येणार आहे जिथे अनसॅच्युरेटेड एअर सॅच्युरेट होणार आहे. ठीक आहे, अनसॅच्युरेटेड एअर टेम्परेचर कंटिन्युअसली डिक्रीज करणार आणि डिक्रीज केल्यानंतर ॲट वन पॉइंट ॲट वन टेम्परेचर इट विल बिकम सॅच्युरेटेड. This air will become saturated air, and when the air will become saturated air, that is called the dew point. That temperature is called the dew point temperature. Okay, at which temperature unsaturated air will become saturate. That is called the dew point temperature. The amount of water vapor needed to saturate the air depends upon the temperature. ठीक है, इथे बघा, मला जर अनसॅच्युरेटेड एअरला सॅच्युरेट करायचे असेल तर त्याच्यासाठी ओनली वेपर इज नॉट नेडेड, बट टेम्परेचर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. when we have to convert, or when we have to, or we can say when we have to convert saturated unsaturated to saturated air. Okay, unsaturated to saturated, so there are two factors are important. One is vapor, second is temperature. So if you continuously add vapor, अपन क्या करना, continuously vapor add करना तो it will become saturated. ठीक है, इट विल बिकम सैचुरेटेड बिकॉज इट विल रीच टू द लिमिट को रीच हो जाएगा, वो तो सैचुरेट हो जाएगा. लेकिन सिर्फ वेपर इंपॉर्टेंट है क्या, सिर्फ वेपर से भी हो सकता है. अगर वेपर नहीं रहेगा तो वी कैन डिक्रीज द टेम्परेचर. बेटा टेम्परेचर इज ऑल्सो वेरी वेरी इंपॉर्टेंट. सो अमाउंट ऑफ वाटर वेपर नीडेड टू सैचुरेट द एयर डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑल्सो. ठीक है, डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. इट इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन टेम्परेचर. नेक्स्ट इज एब्सोल्यूट ह्यूमिडिटी. What is absolute humidity? The mass of vapor present in the unit volume of air is called the absolute humidity. Mass of vapor म्हणजे बेटा, what is mass of vapor? For example, in a unit volume, ठीक है, unit volume, let's say in 1 liter, ठीक है, और in 1 liter, the mass will be, let's say 1 kg. Okay, or we can say not in 1 liter, but if we can say, okay, so what is mass, what is unit, we'll see here. Okay, इथे बघा तुम्ही जरा, कुठे गेला. So this will be, let's say we have mass is 1 kg. Okay, and volume is 1 meter cube. This is how we can calculate. ठीक है, म्हणजे आपल्याला जर मेजर करायची असेल, मेजर आपल्याला काय, what is absolute humidity? Absolute humidity म्हणजे काय? So it is when we measure, आपल्याला जर मेजर करायचे असेल म्हणजे
एअरमध्ये मॉइश्चर किती आहे, एअरमध्ये मॉइश्चर किती आहे हे जर आपल्याला मेजर करायचं असेल त्याच्यासाठी आपण यूज करतो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. एअरमध्ये मॉइश्चर किती आहे हे जर मेजर करायचे असेल त्याच्यासाठी आपण यूज करतो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. मास ऑफ वेपर, ठीक आहे, मास आपण मेजर करतो केजी मध्ये, ठीक आहे, मास आपण मेजर करतो केजी मध्ये, ठीक आहे. सो मास ऑफ वेपर विल बी इन केजी. फॉर एक्झाम्पल 50 ग्रॅम, 30 ग्रॅम और मे बी इन सम केजी, ठीक आहे, केजी और ग्रॅम, ठीक आहे, दोनों ही युनिट आहे. युनिट वॉल्यूम, वॉल्यूम आपण मेजर करतो सेंटीमीटर किंवा मीटर, मीटर क्यूब और सेंटीमीटर क्यूब, ठीक है, मीटर क्यूब और सेंटीमीटर क्यूब. सो इट विल बिकम लाइक दिस, लाइक दिस. सो दिस इज हाउ वी कॅन मेजर. म्हणजे 1 मीटर क्यूब मध्ये किती मॉइश्चर आहे, 1 मीटर क्यूब मध्ये किती मॉइश्चर आहे, दॅट इज कॉल्ड द ॲब्सोल्यूट, दॅट इज कॉल्ड द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इथे तुम्ही बघू शकता. दिस इज जस्ट टू मेजर दी ह्युमिडिटी. ह्युमिडिटीला मेजर करायचे असेल तर दिस इज हाऊ वी कॅन मेजर, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आहे बेटा रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी, व्हॉट इज द पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. So what is percentage relative humidity? Actual mass of water vapor contained in the air in a given volume and mass of vapor needed to make the air saturate in that volume. Okay. For example, actual mass of water किती है? Mass of water vapor. Actual mass of water vapor and mass of water vapor needed to saturate the air. ठीक है, ठीक है. So this is the actual and this is needed to make it saturate. For example, if we have air which can contain 50 grams of water vapor, ठीक है, 50 grams of water vapor, and after absorbing 50 gram of water vapor it will become saturate. काय होणार आहे इथे बघा, 50 ग्रॅम वॉटर वेपर एब्झॉर्ब केल्यानंतर आपली जी एअर आहे, एअर काय होणार आहे, एअर होणार आहे सॅच्युरेट. So actual किती आहे, let's say actual is 30 gram. Okay, actual is 30 gram. So actual mass of water vapor contained in the air, let's say it is 30 gram. Mass of water vapor needed to make the air saturated, let's say that's 50 gram. ठीक है, this is 50 gram, this is 30 gram. So what you have to do, you have to just multiply by 100. Okay, so you have to multiply here by 100 to get the percentage of relative humidity. What is percentage relative humidity? If relative humidity at dew point is 100, okay, relative humidity at dew point is 100, the relative humidity is more than 60, then we feel the air is humid. आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आपण मुंबईमध्ये जर आपण गेलो तर मुंबईमध्ये काय होणार आहे, तर आपल्याला वातावरण खूप ह्युमिडिटी वाटतो, ह्युमिडिटी खूप आहे तिथे, ठीक आहे. अँड बिकॉज वाय द ह्युमिडिटी इज मोर इन दोज रिजन, एज आय टोल्ड यू, बिकॉज काय आहे तिथे दॅट इज कोस्टल एरिया, दॅट इज बिकॉज इट इज कोस्टल एरिया. तर कोस्टल एरियामुळे काय होणार बेटा, कोस्टल एरियामुळे इथे होणार आहे बिकॉज सी इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%, तर काय होणार आहे, इट विल फील ह्यूमिड. म्हणजे आपल्याला असं चिप लगने वाला है, हर जगह पे कैसे लगेगा, बहुत ज़्यादा मॉइस्चर अपने बॉडी पे आने वाला है, क्योंकि यहाँ पे क्या हो जाएगा, जो रिलेटिव ह्यूमिडिटी है वो 60% हो जाएगा, मोर देन 60% हो जाएगा. और इफ द रिलेटिव ह्यूमिडिटी इज लेस देन आपल्याला कसं वाटतं की एअर कशी आहे बेटा, एअर इज ड्राय, एअर कशी आहे, ड्राय. सो इफ वी कैलकुलेट दिस, ओके, इफ वी कैलकुलेट दिस वी विल गेट सम, फॉर एग्जाम्पल लेट्स टेक द एग्जाम्पल ऑफ दिस, ठीक है. So 50 by 30 into 100 काय करो अपन, मल्टीप्लाई करो 300 by 50. ओके, अप्रॉक्सिमेटली 60% आपल्याला भेटणार आहे. बिकॉज इफ यू आर गेटिंग 60 देन और मोर देन 60 इट विल फील ह्यूमिड. इफ इट इज लेस देन 60 देन एयर इज ड्राय. सो एयर ड्राय कधी आहे और ह्यूमिड कधी आहे, रिलेटिव पर्सेंटेज, पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला भेटणार आहे पर्सेंटेज मध्ये. इफ इट इज मोर देन 60 it is humid, if it is less than 60 it is dry. Okay, it is very simple. तर आपल्याला काय करायचे, जर आपल्याला हे काढायचे असेल त्याच्यासाठी काय, ऍक्च्युअल मास किती आहे, ऍक्च्युअल मास म्हणजे ऍक्च्युअल वॉटर वेपर किती आहे एअरमध्ये ऍक्च्युअल वॉटर वेपर किती आहे, दॅट वी हॅव टू टेक हिअर. आणि सॅच्युरेट करण्यासाठी किती लागणार आहे, दॅट वी हॅव टू टेक हिअर. and then we have to multiply by 100. आपल्याला काय भेटणार, परसेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि परसेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे इफ इट इज मोर दॅन 60 इट इज ह्युमिड, इफ इट इज लेस दॅन 60 इट इज ड्राय. समजते लक्षात, ठीक आहे. जाऊ पुढे.
ओके. युनिट ऑफ हीट. युनिट ऑफ हीट म्हणजे काय? आपण हीट खूप खूप म्हणजे हीट आपण खूप इथं चर्चा करतो. हीट, व्हॉट इज हीट, व्हॉट इज हीट, हाऊ हीट वर्क्स. ठीक आहे. इथे बघा, युनिट ऑफ हीट आर जूल अँड कॅलरी. हीट काय बेटा? हीट इज नथिंग बट एनर्जी. हीट इज नथिंग बट एनर्जी. हीट काय? एनर्जी आहे. मग काय राहणार युनिट? युनिट बेसिकली राहणार आहे जूल अँड ऑल्सो कॅलरी. ठीक आहे. आपण कॅलरीमध्ये पण मेजर करू शकतो. ठीक आहे. बघा, नाव द अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड 1 कॅलरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल वी हॅव 1 ग्रॅम ऑफ वॉटर. 1 ग्रॅम आपल्याकडे काय? 1 ग्रॅम पाणी आहे. 1 ग्रॅम पाणीला जर आपल्याला 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर इन्क्रीज करायचे असेल, वी हॅव 1 ग्रॅम वॉटर. 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्रीने इन्क्रीज करायचे असेल, त्याच्यासाठी काय लागणार आहे? 1 कॅलरी हीट. 1 ग्रॅम ऑफ वॉटर टेम्परेचर जर 1 डिग्री इन्क्रीज करायचे असेल, त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार? 1 कॅलरी हीट. आणि जर आपल्याकडे असेल 1 kg ऑफ वॉटर आणि 1 kg ऑफ वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस इन्क्रीज करायचे असेल, त्याच्यासाठी आपल्याला किती हीट लागणार आहे बेटा? 1 किलो कॅलरी हीट. ओके. सो द अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड 1 कॅलरी हीट. तर 1 कॅलरी हीट काय? दिस इज 1 कॅलरी हीट टू इन्क्रीज द टेम्परेचर. 1 ग्रॅम ऑफ वॉटर टेम्परेचर 1 डिग्री इन्क्रीज केलं तर आपल्याला किती हीट लागणार आहे? 1 कॅलरी हीट. आणि 1 kg ऑफ वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्री इन्क्रीज करायचे असेल तर 1 किलो कॅलरी हीट आपल्याला लागणार आहे. आणि ते कन्वर्जन पण दिलेलं आहे. 1 किलो कॅलरी इज नथिंग बट 1000 कॅलरी. फॉर एक्झाम्पल, जस्ट लाईक वी से ना 1 kg, आपण म्हणतो ना 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम. तसा वाला प्रकार आहे. ठीक आहे. सिमिलर 1 किलो कॅलरी 1000. ओके. 1 किलो कॅलरी इज 1000. ओके. अँड 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.18 जूल. जर आपल्याला कॅलरी आणि जर बघा, जर आपल्याला कॅलरी आणि जूल मध्ये कन्वर्जन करायचे असेल तर दिस इज द कन्वर्जन. दिस इज द कन्वर्जन. वी कैन यूज दिस कन्वर्जन. इट इज वेरी वेरी सिंपल. ओके. सो हीट क्या बेटा? हीट एक एनर्जी है. एनर्जी का यूनिट जूल होता है. ठीक है. हमको सबको पता है, कोई भी एनर्जी है उसको हम जूल में मेजर कर सकते हैं. ठीक है. उसके बाद 1 किलो कैलोरी कितना होगा? 1 कैलोरी क्या होगा? और ये कन्वर्जन. ठीक है. दिस आर द बेसिक यूनिट्स विच वी कैन अंडरस्टैंड इजीली. ओके. नेक्स्ट, स्पेसिफिक हीट कैपेसिटी. व्हाट इज स्पेसिफिक हीट कैपेसिटी? स्पेसिफिक हीट कैपेसिटी म्हणजे द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर. अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ unit mass of an object by 1 degree is called the specific heat of that object. For example, we have iron, we have copper, and we have lead. इथे बघा, let's say we have iron. Okay. Iron, one second. Iron, and mass of iron is let's say 1 gram. ठीक है. आणि इथे आहे काय घेऊ आपण? कॉपर. ठीक आहे. कॉपर घेऊ. इथे आहे कॉपर. कॉपर इज ऑल्सो वी हॅव 1 ग्रॅम. ठीक आहे. सो वी हॅव आयरन अँड कॉपर. दीज आर द 2 डिफरंट एलिमेंट. हे काय बेटा? एलिमेंट्स आहे. डिफरंट एलिमेंट्स आहे. अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास. हे बघा, दिस इज युनिट मास. दिस इज ऑल्सो युनिट मास. आपल्याला काय करायचे? 1 डिग्री सेल्सियस. फॉर एक्झाम्पल, द टेम्परेचर इज नाव 15 डिग्री सेल्सियस. आयरनचं टेम्परेचर आता किती आहे? 15 डिग्री सेल्सियस. आपल्याला किती पाहिजे? 14 डिग्री सेल्सियस. किती पाहिजे? 14 डिग्री सेल्सियस. सिमिलरली इथे बघा, कॉपरचे टेम्परेचर आहे लेट्स से 15 डिग्री सेल्सियस आणि आपल्याला किती पाहिजे? ओके, 16. इथे किती पाहिजे? 16 सॉरी 16 डिग्री सेल्सियस. 16 डिग्री सेल्सियस. येस, इथे पण 16 डिग्री सेल्सियस. सो फॉर एक्झाम्पल, वी हॅव आयरन, वी हॅव 1 ग्रॅम ऑफ आयरन अँड वी हॅव 1 ग्रॅम ऑफ कॉपर. जर आपल्याला 1 ग्रॅम आयरनचं टेम्परेचर इन्क्रीज करायचे असेल आणि इनिशियल टेम्परेचर किती आहे? 15. वी हॅव टू इन्क्रीज ओनली 1 डिग्री बेटा. ओनली 1 डिग्री वी हॅव टू इन्क्रीज. कॉपर किती आहे? कॉपर 1 ग्रॅम कॉपर आहे अँड वी हॅव टू इन्क्रीज द टेम्परेचर. इनिशियल टेम्परेचर 15 अँड वी हॅव टू इन्क्रीज ओनली 1 डिग्री टेम्परेचर. सो व्हॉट एव्हर अमाऊंट ऑफ हीट, आपण जर हीट किती देणार आहे त्याच्यासाठी, हीट आपल्याला जे लागणार आहे वेगळी राहणार आहे. म्हणजे डिफरंट हीट एनर्जी लागणार आहे. ठीक आहे.
टू इन्क्रीज द आयरन वी नीड डिफरंट हीट एनर्जी, म्हणजे डिफरंट अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. अँड टू इन्क्रीज द कॉपर वी नीड डिफरंट अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे काय झालं बेटा, म्हणजे आयरनची जर आपल्याला टेम्परेचर वाढवायचे असेल, 1 ग्राम आयरनचं जर टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवायचे असेल, त्याच्यासाठी आपल्याला डिफरंट अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लागणार आहे. बट अगर जर आपल्याला आपण इथे बघू शकतो कॉपर आहे, आणि कॉपरचं जर टेम्परेचर 1 डिग्रीने आपल्याला इन्क्रीज करायचे असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला डिफरंट अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपल्याला लागणार आहे. बट डिफरंट हीट एनर्जी जी आपल्याला लागते बेसिक, दॅट इज कॉल्ड दी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. दॅट इज कॉल्ड दी स्पेसिफिक हीट ऑफ दैट ऑब्जेक्ट और स्पेसिफिक हीट कैपेसिटी ऑफ दैट ऑब्जेक्ट. सो हीट कैपेसिटी मतलब क्या बेटा, हर ऑब्जेक्ट का टेम्परेचर इंक्रीज करने के लिए, फॉर एग्जांपल मेरे पास कोई भी ऑब्जेक्ट है, कोई भी ऑब्जेक्ट रहेगा, उस ऑब्जेक्ट का एक सर्टेन मास लिया मैंने, मतलब जैसे मान लो प्लास्टिक या फिर आयरन सेम अमाउंट में है, ठीक है, सेम अमाउंट, लेकिन उनका टेम्परेचर इंक्रीज करने के लिए मुझे कितना हीट देना पड़ेगा, ये सबका अलग अलग रहता है, सबका अलग अलग कैपेसिटी है. सो एवरी ऑब्जेक्ट विल हैव डिफरेंट कैपेसिटी, and because every object has a different capacity, that capacity is called as specific heat capacity. They can absorb or they cannot they can absorb different heat in different capacity. म्हणजे आयरनची जर आयरन बघा इथे आयरन 1 ग्रॅम आहे, 1 ग्रॅम आयरनचं जर आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचं असेल, त्याच्यासाठी आपल्याला हीट जी अमाउंट ऑफ हीट है दैट विल बी डिफरेंट टू द कॉपर ऑफ 1 ग्राम, जिसका टेम्परेचर अपने को 15 से 16 करना है, तो उसका टेम्परेचर उसका जो अमाउंट ऑफ हीट लगने वाला है वो कम्प्लीटली डिफरेंट लगने वाला है. आप इधर देख सकते हैं इन दिस पिक्चर, तुम्ही बघू शकता बेटा, आयरन है, कॉपर है, लेड है, ठीक आहे. जर आणि दिस इज वॅक्स, ओके, दिस इज पॅराफिन वॅक्स. इन पॅराफिन वॅक्स मध्ये आपण काय केलं, हे टाकलेलं आहे, ठीक आहे, आयरन बघा इथे तुम्ही, आयरन, दिस इज कॉपर अँड दिस इज लेड. सो कंटिन्युअसली वेन इट इज गोइंग डाऊन यू कॅन सी द टेम्परेचर हियर. आयरनने काय केलं बेटा, आयरन खूप खाली आलेला आहे आणि कॉपर थोडंसं वरती आहे आणि लेड अजून थोडंसं वरती आहे. म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ ॲब्झॉर्बिंग द हीट, द कॅपॅसिटी ऑफ ॲब्झॉर्बिंग द हीट इन आयरन इज मोर. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ते खाली अजून खूप खाली आलेलं आहे, ठीक आहे. तो आपण बघू शकतो, दिस इज द कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल. एव्हरी मेटल विल हॅव डिफरंट कॅपॅसिटी टू होल्ड दी हीट, टू एब्झॉर्ब दी हीट, टू. और तुम्हाला जर टेम्परेचर इन्क्रीज करायचे असेल त्यासाठी काय करणार बेटा, तुम्ही कंटिन्युअसली हीट देणार अँड ॲट वन पॉइंट टेम्परेचर विल इन्क्रीज. तो इट डिपेंड्स ऑन मेटल टू मेटल. Heat amount will depend on metal to metal. If you want to increase the temperature to 1 degree of any metal, everybody will have different amount of heat energy. Everybody will require a different amount of heat energy to increase the temperature by 1 degree Celsius. Okay. So that is heat, specific heat capacity. इथे तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. दिस इज द सबस्टन्स. बघा इथे काय वॉटर आहे, दिस इज वॉटर. Specific heat capacity calorie per gram. Okay, so we need 1 calorie. We have to give 1 calorie per gram. म्हणजे 1 ग्रॅम आपल्याकडे वॉटर किती आहे, 1 ग्रॅम वॉटर किती आहे, ओनली 1 ग्रॅम. 1 ग्रॅम वॉटरला जर आपल्याला टेम्परेचर 1 डिग्रीने इन्क्रीज करायचे असेल त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेटा 1 कॅलरी ओनली. बट इफ वी हॅव 1 ग्रॅम पॅराफिन, ठीक आहे, पॅराफिन वॅक्स, ठीक आहे, तर पॅराफिन जर आपण आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचे असेल, किती पॅराफिन आहे, ओनली 1 ग्रॅम पॅराफिन आहे. टेम्परेचर किती इन्क्रीज करायचे असेल आपल्याला, टेम्परेचर आपल्याला 1 डिग्री इन्क्रीज करायचे असेल त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.54 कॅलरी ओनली. पॅराफिनचं जर टेम्परेचर आपल्याला 1 डिग्रीने इन्क्रीज करायचे असेल त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेटा ओनली 0.54 कॅलरी. सिमिलरली फॉर कॅरोसिन, फॉर 1 ग्रॅम कॅरोसिन, ठीक आहे, 1 ग्रॅम कॅरोसिन आहे आपल्याकडे, ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं, टेम्परेचर 1 डिग्रीने इन्क्रीज करायचे असेल त्याच्यासाठी काय लागणार आहे, ओनली 0.52 कॅलरी. सिमिलरली ॲल्युमिनियमला लागणार आहे 0.21. फॉर आयरन वी नीड ओनली 0.01. फॉर कॉपर वी नीड 0.009, सिल्वर 0.005, मर्क्युरी 0.003. सो दिस इज द स्पेसिफिक हीट. जर आपल्याला 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 ग्रॅमने इन्क्रीज 1 डिग्रीने इन्क्रीज करायचे असेल त्याच्यासाठी how much energy we need, how much specific heat, or we can say heat energy we required. So heat energy required is 1 calorie here, 0.54, 0.52, 0.21. Iron, इथे बघा, in case of iron we need only 0.1, copper 0.09, silver 0.05 and mercury 0.03. So this is how sensitive these metals are. म्हणजे थोडंसं जर हीट दिलं तर ते त्याच्या टेम्परेचर तुम्ही इथे इन्क्रीज होताना बघू शकतो, ठीक आहे. सो दिस इज स्पेसिफिक हीट.
नेक्स्ट हीट एक्सचेंज. व्हाट इज हीट एक्सचेंज बेटा? व्हाट इज हीट एक्सचेंज? फॉर एक्झाम्पल आय हॅव टू ऑब्जेक्ट. बघा इथे माझ्याकडे काय आहे, दोन ऑब्जेक्ट आहे. दिस इज वन ऑब्जेक्ट, ठीक आहे, अँड दिस इज दी सेकंड ऑब्जेक्ट, अँड दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. ठीक आहे, इथे बघा क्लोज, दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर म्हणजे गॅप नाही पाहिजे आपल्याला इथे. ठीक आहे, इथे गॅप नाही पाहिजे, असं आहे ते, व्हेरी क्लोज like this. So they're very close to each other. This is object A, this is object B. Temperature of object A is, let's say, 85 degrees Celsius. Temperature of B is, let's say, 60 degrees Celsius. हे काय बेटा, दोन ऑब्जेक्ट आहे इथे. दोन ऑब्जेक्ट मध्ये एक ऑब्जेक्ट ए चं टेम्परेचर किती आहे, 85 डिग्री सेल्सिअस. ऑब्जेक्ट बी चं टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हे दोन ऑब्जेक्ट आहे, टेम्परेचर वेगळं वेगळं आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट किती आहेत, दोन, आणि टेम्परेचर थोडंसं डिफरंट आहे ते. मग काय होणार आहे, हीट ट्रान्सफर होणार आहे. हीट ट्रान्सफर होणार आहे. हीट ट्रान्सफर, हीट एक्सचेंज कसं होतंय? ठीक आहे, हीट ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम हॉटर रिजन टू कोल्डर रिजन. सो हीट विल ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम हॉटर टू colder region. Heat transfer, heat will always travel from hot region to cold region. Okay, from hot region to cold region. ओके, सो इथे हॉट रिजन कोणता बेटा? हॉट रिजन आहे 85 डिग्री सेल्सिअस इज द हॉट रिजन. हॉट रिजन टू कोल्ड रिजन हीट ट्रान्सफर होणार, म्हणजे इथून होणार आहे, असं होणार आहे हीट ट्रान्सफर. हॉट टू कोल्ड, हॉट टू कोल्ड. सो हीट विल ट्रान्सफर फ्रॉम हॉट रिजन टू कोल्ड रिजन कंटिन्युअसली. बट सर ठीक आहे, हॉट रिजन टू कोल्ड रिजन हीट ट्रान्सफर होणार, हॉट रिजन टू कोल्ड रिजन मध्ये हीट ट्रान्सफर होणार, ठीक आहे. बट कुठपर्यंत, म्हणजे कधीपर्यंत होणार आहे? कधीपर्यंत हे असं कंटिन्युअसली हीट ट्रान्सफर चालू राहणार आहे? इट विल रिमेन as it is till we reach equilibrium. Till we reach equilibrium. What is equilibrium? Okay, what is equilibrium? Beta equilibrium म्हणजे काय? Equilibrium म्हणजे when these two object will these two object will have the same temperature. मतलब क्या होगा? when these two objects will have the same temperature. For example, आता किती आहे, 85 आहे, इथे किती आहे, 60 आहे, तर इथे किती होणार आहे, 84, इथे होणार 61, इथे किती होणार आहे, 83, इथे होणार 62. Similarly, it will go on and on and on, and at one point काय होणार आहे, at one point temperature of both the object will remain same. हे जो दोन ऑब्जेक्ट्स आहे ह्याचे टेम्परेचर काय होणार आहे, सेम राहणार आहे, सेम होणार आहे. आणि सेम झाल्यानंतर आपण म्हणतो दॅट इज इट हॅज रीच टू द इक्विलिब्रियम स्टेट. इट हॅज रीच टू द इक्विलिब्रियम स्टेट व्हेन द टेम्परेचर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट इज सेम. ऑब्जेक्ट है ना, दोन ऑब्जेक्ट है, ऑब्जेक्टचा टेम्परेचर सेम झालेला आहे, दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर जेव्हा सेम होणार आहे तेव्हा आपण म्हणतो इट हॅज रीच टू द इक्विलिब्रियम स्टेट. हे काय, इक्विलिब्रियम स्टेटला रीच केलेलं आहे, म्हणजे इट हॅज रीच टू इक्विलिब्रियम स्टेट. ओके, सो heat energy lost by the hot object will be equal to the heat energy gained by the cold object. Whatever amount of heat energy will be there in the hot object, same amount of heat energy. For example, if this object is going to lose the energy, okay, so whatever amount of heat energy will be lost by this object, similar amount of heat energy will be absorbed by this object. म्हणजे काय, for example माझ्याकडे आहे, okay, I have these two, let's say I have these two objects. Okay, this is object 1, this is object 2, and this object is going to lose the energy. Okay, हा ऑब्जेक्ट काय करणार, एनर्जी लूज करणार आहे. एनर्जी लूज केल्यानंतर काय होणार आहे, एनर्जी जाणार आहे दुसऱ्या ऑब्जेक्टकडे. सो वॉट एवर अमाउंट ऑफ एनर्जी, म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 कॅलरी, 30 कॅलरी, वॉट एवर अमाउंट ऑफ कॅलरी दिस ऑब्जेक्ट विल लूज, दिस एनर्जी विल बी अब्सॉर्ब बाय दिस. ओके, म्हणजे काय होणार आहे, दिस ऑब्जेक्ट इज गोइंग टू लूज सम एनर्जी अँड दिस ऑब्जेक्ट इज गोइंग टू गेन सम एनर्जी. सो energy lost will be equal to energy lost by the hot object will be equal to energy object by the cold object. ठीक है, this is the basic principle of heat exchange. This is the basic principle of heat exchange. but एक simple condition है, एक simple condition है. condition क्या बेटा, condition क्या है, condition देखो, ये closed है, ये open नहीं है. this is in the closed system, this is in the closed system. This is not the open system. So what is closed, what is open?
बेटा ओपन सिस्टम म्हणजे हीट कॅन गो टू द ॲटमॉस्फिअर ऑल्सो ना, हीट कहाँ जा सकता है, ॲटमॉस्फिअर मध्ये जा सकता है. तर इथे काय झालेलं आहे बघा, जर आपण याला एक क्लोज ॲटमॉस्फिअर मध्ये ठेवलेलं आहे बघा, तर हीट काय होणार आहे, हॉट ऑब्जेक्ट विल रिलीज सम हीट अँड द कोल्ड ऑब्जेक्ट विल ॲब्झॉर्ब द हीट. सिमिलरली लाईक दिस काय होणार आहे, हॉट ऑब्जेक्ट हीट रिलीज करणार आहे आणि कोल्ड ऑब्जेक्ट हीटला ॲब्झॉर्ब करणार आहे. बट इफ दिस इज क्लोज, बघा इथे हे काय क्लोज, हे काय क्लोज सिस्टम आहे. बट इफ दिस इज नॉट क्लोज सिस्टम तर काय होणार आहे, हीट कॅन गो टू द ॲटमॉस्फिअर ऑल्सो, हीट कॅन गो टू द ॲटमॉस्फिअर. इन दॅट केस जेव्हा हीट ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार आहे त्या केसमध्ये एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट विल नॉट बी इक्वल टू द एनर्जी गेन्ड बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. समजते का, बिकॉज एनर्जी कुठे जाणार आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार आहे. सो दॅट एनर्जी विल गो इन द ॲटमॉस्फिअर. इन दॅट केसमध्ये दिस लॉ विल नॉट बी applicable. Okay, this law will not be applicable. Okay, next. Okay, so measurement of a specific heat and calorimeter. Measurement of specific heat म्हणजे आपल्याला काय करायचं बेटा इथे, we have to calculate specific heat. आपल्याला specific heat calculate करायची येते. ठीक, आपण कसं करू मग, विथ द हेल्प ऑफ कॅलरीमीटर. व्हॉट इज कॅलरीमीटर, कॅलरीमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट. काय आहे, कॅलरीमीटर एक इन्स्ट्रुमेंट आहे. विथ द हेल्प ऑफ कॅलरीमीटर आपण स्पेसिफिक हीट काढू शकतो. ठीक आहे, सो वी हॅव अ सिंपल फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट सिंपल फॉर्म्युला, सो द फॉर्म्युला इज heat lost by solid object, heat lost by solid object, okay, will be equal to heat gained by water plus heat gained by calorimeter plus heat gained by calorimeter. ओके, सो बेटा दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द बेसिक फॉर्म्युला. जर आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची असेल त्याच्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला काय, हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट. एखादा सॉलिड ऑब्जेक्ट असेल त्याचे जर आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची असेल, बट दिस इज द फॉर्म्युला. मग हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट विल बी इक्वल टू हीट गेन बाय दी वॉटर प्लस हीट गेन बाय दी कॅलरीमीटर. जर आपल्याला हीट गेन बाय वॉटर माहिती असेल प्लस हीट गेन बाय कॅलरीमीटर हे माहिती असेल, पण आपण इझिली काय काढू शकतो, हीट लॉस्ट बाय दी सॉलिड ऑब्जेक्ट. मग आपण काय करू, आपण एक सिंपलचं काम करू. what we can do, we can consider this as Q, we can consider this as Q1, okay, Q1, and we can consider this as Q2. ओके, सो द फॉर्म्युला विल बी, फॉर्म्युला काय बनणार मग आता, फॉर्म्युला आपला होणार आहे Q इज इक्वल्स टू Q1 प्लस Q2. ठीक आहे, दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे, दिस इज द फॉर्म्युला. आपल्याला बघा हा एक फॉर्म्युला बेटा. ओके, दिस इज द फॉर्म्युला. मग आता क्वेश्चन असा आहे, सर व्हॉट इज Q1 अँड व्हॉट इज Q2, व्हॉट इज Q1 अँड व्हॉट इज Q2 अँड व्हॉट इज Q. ठीक आहे, मग आपण वन बाय वन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर Q, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर Q1 अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर Q2. बघा एक वन बाय वन आपण जरा इथे कॅल्क्युलेट करू. सो द फॉर्म्युला फॉर Q इज इक्वल टू mass of solid object. Okay, first of all, we have to consider three things. आपल्याकडे काय तीन गोष्टी आपल्याला लक्ष ठेवायचे. कोणकोणत्या तीन गोष्टी, मास ऑफ सॉलिड. फर्स्ट ऑफ ऑल मास ऑफ अ सॉलिड ऑब्जेक्ट, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर मास ऑफ द ऑब्जेक्ट. सेकंड स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट. and third is increase or decrease in the temperature. आता हीट लूज होणार म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे काय झालंय, हीट लॉस झालेली आहे. मग हीट लॉस झालेली म्हणजे काय होणार आहे, टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, बिकॉज हीट काय झालेली आहे, हीट लॉस झालेली आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, हीट टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. मग आपण लिहू इथे डिक्रीज इन द टेम्परेचर बेटा, डिक्रीज इन
टेम्परेचर, ठीक है, ठीक है. सो मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट मल्टीप्लाई by the specific heat of the object multiply by the decrease in the temperature. This is the formula for Q. If you have to calculate Q, this is the formula for Q. Similarly आपण काय करू शकतो, आपण बेटा आपण Q1 and Q2 पण we can easily calculate. Okay, so the same formula we can similar formula, not same. So what we can do for Q, this is Q, so we can use Q1. What is Q1? Q1 is mass of, what is Q1? Heat gained by the water. So what we have to, what should we write here? We should write mass of water. ठीक है, एकदम सोपा है ना. And mass of water multiply by specific heat of object था उधर, अब इधर क्या करेंगे, इधर specific heat of water कर देंगे. सिंपल सी बात है, specific heat of water. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट काय बेटा, नेक्स्ट आहे डिक्रीज और इंक्रीज इन टेम्परेचर. इथे हीट गेन झालेली आहे, मग आपण काय लिहू, इन्क्रीज इन द टेम्परेचर. व्हेरी सिंपल सर, इन्क्रीज इन द टेम्परेचर, इन्क्रीज इन, वन सेकेंड, increase in temperature. Okay, this is Q2, sorry Q1. Okay, this is Q1, that was Q. Okay, so this is Q, this is Q1, and next plus this will be Q2. इथे काय झालं बेटा, इथे हीट गेन बाय द कॅलरीमीटर. तो सिंपल फॉर्म्युला, ओनली द कॅलरीमीटर थिंग विल बी चेंज. सो मास ऑफ अ कॅलरीमीटर, मास ऑफ कॅलरीमीटर, मास ऑफ कॅलरीमीटर प्लस, सॉरी, मल्टीप्लाई स्पेसिफिक हीट. ओके, स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर. ओके, ऑफ कॅलरीमीटर मल्टीप्लाय बाय हीट गेन बाय द कॅलरीमीटर झालेली आहे. म्हणजे हीट गेन झालेली आहे, कॅलरीमीटरने काय केलं बेटा, हीट गेन केलेलं आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर हीट तर इन्क्रीज होणार आहे ऑटोमॅटिकली. सो इथे होणार आहे बेटा इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर, इन्क्रीज इन टेम्परेचर. सो दिस इज द फॉर्म्युला. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला बेटा यू कॅन इझिली कॅल्क्युलेट. आपण काय करू शकतो, इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा इथे, सो Q1 प्लस Q2 विल गिव यू Q. ठीक आहे, विल गिव यू Q. सो दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द एक्सपॅन्शन ऑफ द फॉर्म्युला. आपण फॉर्म्युलाला एक्सपांड केलेलं आहे, असं एक्सपॅन्ड. बघा आता इच अँड एव्हरी जे टर्म्स आहे ते तुम्हाला क्लिअरली दिसणार आहे. ठीक आहे, सो दिस इज Q, दिस इज Q1, Q2. ठीक आहे, अँड विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला, विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला आपल्याला इझिली काय भेटू शकतो, आपल्याला Q ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे इथे. ठीक आहे, सो आपल्याला जर हे माहिती असेल, ठीक आहे, आपल्याला काय माहिती असेल बेटा, सो इफ वी नो स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर अँड इफ वी नो स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर, रेस्ट ऑफ द थिंग तो वी कॅन कॅल्क्युलेट ना. बाकीचे जे व्हॅल्यूज आहे, मास ऑफ कॅलरीमीटर आपण आपल्याला माहिती आहे, इन्क्रीज इन द टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ थर्मोमीटर आपण काढू शकतो. ठीक आहे, इथे काय मास ऑफ वॉटर ऑलरेडी डिफाइंड आहे. ठीक आहे, स्पेसिफिक हीट जर आपल्याला माहिती असेल तर इन्क्रीज इन द टेम्परेचर आपण हे काढू शकतो विथ द हेल्प ऑफ थर्मोमीटर. सो ओनली टू थिंग्स आर रिक्वायर्ड. वन इज स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, सेकंड इज स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर. विथ दिस टू थिंग्स, इफ वी नो Q1, Q2, we can easily calculate Q. So this is how we can calculate the specific heat of XYZ or any object. Let's say if we have iron, if we have aluminium, if we have any object, we can easily calculate the specific heat with this formula with the help of calorimeter. ठीक आहे, इज इट क्लिअर? क्लिअर आहे बेटा, समजतंय का? प्लीज सांगा. कुठे प्रॉब्लेम असेल, कुठेही म्हणजे तुम्हाला एखादा टर्म समजलेला नसेल तर प्लीज सांगा. ठीक आहे, कुठे तुम्हाला प्रॉब्लेम होते. ठीक आहे, सो दिस इज हाऊ वी कॅन इझिली कॅल्क्युलेट. चला मग नेक्स्ट. ओके, सो नेक्स्ट इज नथिंग. सो दिस इज ऑल. ओके, आपला इथे चॅप्टर हा संपलेला आहे. ठीक आहे, अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल या चॅप्टरमध्ये प्लीज तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता. डीपीपी पण ऑलरेडी आहे तिथे, डीपीपी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आणि डीपीपीमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, डीपीपी सोल्युशन्स पण दिलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही पाहू प्लीज डीपीपी सोल्युशन पण पहा. ठीक आहे, आपल्याला कुठे भेटणार आहे डीपीपी सोल्युशन? PW ॲपवरती. ठीक आहे,
सो बेटा ये हमारा चैप्टर था, चैप्टर नंबर हमारा ये थर्ड लेक्चर था, हीट। ठीक है, आपको कुछ भी डाउट है प्लीज कमेंट में बताइए, और फिर हम लोग मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में। ठीक है, तब तक के लिए बाय बाय।